नमस्कार बालदोस्तांनो. आपल्या दवणे आजींच्या सुरस कथा या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला असंगाशी संग प्राणाशी गाठ ही गोष्ट सांगते. असंग म्हणजे ज्याच्याशी संगती करू नये असा माणूस, आणि संग म्हणजे मैत्री करणे. तर ज्याच्याशी मैत्री करू नये अशा माणसाशी मैत्री केली तर काय होतं, या गोष्टीचा मतितार्थ थोडक्यात मॉरल ऑफ द स्टोरी हे आहे की मूर्ख माणसाशी मैत्री करू नये. त्या माणसाला कुठे काय बोलावं, काय बोलू नये हे कळत नाही, अशा माणसाशी मैत्री करू नये. त्याच्यामुळे आपण प्रॉब्लेममध्ये येतो. तर एका ठिकाणी 3 मित्र असतात. ते तिघंही बेस्ट फ्रेंड असतात. 2 हुशार असतात. पण त्याच्यातला एक असतो ना, तो जरा मूर्ख असतो. थोडा डोक्याने कमी असतो. कुठे काय बोलावं, काय नाही हे त्याला कळत नसतं. तर एकदा हे 2 मित्र एकत्र येतात आणि म्हणतात, "चला आपण नौकायानाला जाऊया." नौकायान म्हणजे बोटिंग. आता तुम्हाला बोटिंग म्हणजे काय ते माहिती असेल. तर तितक्यात तो तिसरा पण तिथे येतो. ह्यांना त्याला टाळता येत नाही. तो ह्यांच्या मागे लागतो. "मी पण येतो, मी पण येतो" करून. आता काय करणार? मग जातात घेऊन. बोटिंग माहिती आहे ना, आपल्या इथे चौपाटीवर काही लोकांच्या बोटी असतात. त्या आपल्याला भाड्याने बोटी चालवायला देतात. त्यांना आपण ठराविक पैसे द्यायचे. आपल्याला चालवता येत असेल तर आपण चालवायचं, किंवा ती लोकं आपल्याला फेरी मारून आणतात. समुद्रात, तळ्यामध्ये वगैरे अशी 1-2 फेऱ्या मारून आणतात. तर त्याला बोटिंग म्हणतात. तर तसे हे लोकं बोट भाड्याने घेतात आणि वल्हवतात. ती बोट वल्हवत वल्हवत जात असतात. तर ते जात असताना काय होतं, पाण्यामध्ये एक बाटली दिसते. त्या मूर्ख मुलाला पाण्यामध्ये एक बाटली दिसते. तर तो बोटीतनं असं वाकून ती बाटली-बिटली काढायचा प्रयत्न करतो. तर हे 2 हुशार असतात ना, ते त्याला सांगतात, "अरे नको, नको ती बाटली काढू नको, बाटली काढू नको. जाऊ दे, जाऊ दे." तरी पण हा वेडाच असतो. तो काढायला जातो. काढतो ती बाटली. काढतो तर काढतो. त्या पाण्यातली बाटली घेतो म्हणजे, आणि ती उघडायला जातो. उघडायला जातो तर हे दोघेजण सांगतात, "अरे उघडू नको, उघडू नको. त्याच्यात भूत असेल, भूत असेल." पूर्वीची माणसं असं सांगायची, की पूर्वी लोकांना भूतं-बितं झोंबायची, आणि मग ते भूत झोंबलं की काय करायचे, त्यावेळेला मांत्रिक लोकं असायचे. ते काय मंत्र-बिंत्र घालायचे ज्याला भूत झोंबलंय त्याच्यावर, आणि ते भूत काढून ते लोकं बाटलीत भरायचे. बाटलीला भूत घट्ट लावायचे आणि ते समुद्रात फेकून द्यायचे. म्हणजे त्या भुताला परत बाहेर येता यायचं नाही. पण ते भूत जर त्याच्यातून मोकळं झालं, समजा ती बाटली समुद्रात एखाद्या दगडावर वगैरे किनाऱ्यावर आपटली, फुटली, तर ते भूत त्याच्यातून बाहेर येतं, आणि त्याच्यामुळे समुद्रात वादळं वगैरे येतात. ते भूत चवताळल्यासारखं होतं आणि ते लोकांना मारतं, ठार मारतं किंवा समुद्रात खेचून घेतं, लोकं बुडतात, अशी लोकांची समजूत होते. आता बघा, भूत-बीत हे काही नसतं. पण मी तुम्हाला एक सांगते, भुतावर विश्वास ठेवू नका. पण पूर्वीची लोकं आपली हुशार होती. हं. आता सुद्धा बघा, काही वर्षापूर्वी म्हणजे तुमच्या घरात जर कोणी 20-25 वर्षापर्यंत जर तरुण असतील किंवा त्याच्याही अगोदरची मोठी माणसं असतील, तर त्यांना तुम्ही विचारा. त्यावेळेला आपल्या देशात भरपूर बॉम्ब ब्लास्ट व्हायचे. भरपूर बॉम्ब ब्लास्ट व्हायचे. अगदी साखळी बॉम्ब ब्लास्ट व्हायचे. आता इथे झाला ना, तर 15 मिनिटांनी आणखीन पुढच्या ठिकाणी. पुन्हा 15 मिनिटांनी आणखीन पुढच्या ठिकाणी. त्याच्यानंतर अर्ध्या तासाने आणखीन एखाद्या ठिकाणी. असे बॉम्ब ब्लास्ट व्हायचे. आपल्या भारतामध्ये जागोजागी त्यावेळेला आपल्या जे सरकार होतं, त्या सरकारनी सगळीकडे बोर्ड लावले होते. म्हणजे एसटी स्टँड, रेल्वे, पोस्ट ऑफिस, त्याच्यानंतर मोठे-मोठे मॉल, एअरपोर्ट, सगळीकडे बोर्ड लावलेले असायचे. बेवारस वस्तूला हात लावू नये. बेवारस म्हणजे अशीच, पहिल्या आता ह्या मुलाने कशी बाटली उचलली, ती बाटली कोणीतरी फेकून दिली होती. बेवारस होती, त्याला वादच नव्हती. कोणी तिथे सांगणार नव्हतं, की ही बाटली माझी आहे म्हणून. तर अशी बेवारस वस्तू दिसली तर त्याला हात लावू नका. काही ठिकाणी सुंदर टॉयज असायची, खेळणी. तुम्ही मिस्टर इंडिया पिक्चर बघितला नसेल तर बघा, बघा त्याच्यात पण दाखवलंय. एक छान खेळणं असं दाखवलंय आणि त्या खेळण्यात बॉम्ब असं होता. आणि ती छोटी मुलगी त्याला हात लावते, त्याचा ब्लास्ट होतो. ती मुलगी जाते त्याच्यात. आणि अशी खूप लोकं जायची. आपल्या ट्रेनमध्ये वगैरे कितीतरी बॉम्ब ब्लास्ट झाले त्यावेळेला, आणि ही गोष्ट मलाही माहीत नाही. मी त्या काळातली आहे. आता आपलं मोदी सरकार आलंय, त्यांनी चांगली कारवाई केले. आता बॉम्ब ब्लास्ट होत नाहीत म्हणून तुम्हाला माहीत नाही, ही चांगली गोष्ट आहे. चांगली गोष्ट आहे, आता बॉम्ब ब्लास्ट होत नाही. पण इथे मुंबईत लोकं जीव अक्षरशः मुठीत घेऊन राहायचे. कधी कुठे बॉम्ब ब्लास्ट येईल आणि कधी आपण जाऊ याचा भरवसा नव्हता. बाहेर गेलेला माणूस सुखरूप येतंय की नाही ह्याचा आम्हाला भरवसा नव्हता. तर असे ते बॉम्ब ब्लास्ट व्हायचे. तर कदाचित
असं काहीतरी झालं असेल, बाटलीमध्ये काहीतरी कोणतरी बॉम्ब वगैरे ठेवला असेल, ती बाटली उघडल्यावर ब्लास्ट झाला असेल. मग आता लहान मुलांना काय सांगायचं? त्यांना समजायला पाहिजे ना बॉम्ब ब्लास्ट होतो किंवा काय नाही. म्हणून त्या लोकांनी हे असं नाव दिलं असेल की त्याच्यात भूत असतं, तुम्ही उघडू नका म्हणून. तर तसे ते लोक 2 शहाणे असतात ते त्याला सांगतात, "अरे नको, नको, उघडू नको, उघडू नको. त्यात भूत असतं, भूत असतं. माझ्या आजीने मला सांगितलंय, माझ्या आजीने मला सांगितलंय, की समुद्रातल्या बाटल्यांमध्ये भूत असतं." पण हा वेडा मुलगा मूर्ख तो ऐकतच नाही. तो ते बाटलीचं झाकण उघडतो आणि त्याच्यात खरोखरीच भूत असतं. आहाहाहा! करत बाहेर येतं आणि म्हणतं, "मी किती दिवस ह्याच्यात कोंडून होतो. मला कोणतरी कोंडलं होतं त्या मांत्रिकाने. आता मी तुम्हाला तिघांना खातो." आली का पंचाईत? यानी तिघांनाही प्रॉब्लेममध्ये टाकलं, संकटात टाकलं. आता काय करणार? पण तितक्यात काय होतं, ते भूत म्हणतं, "पण तुम्ही मला बाहेर काढलं ना, आता मी तुमच्या 3 इच्छा पुऱ्या करीन. तुम्हाला काय हवं ते तुम्ही मला सांगा. मी तुमच्या पहिल्या एकेकाच्या एक इच्छा पुऱ्या करीन आणि मग तुम्हाला खाईन." असं म्हटल्यावर आता हे काय करणार? हा एक मुलगा असतो तो हुशार असतो. तो म्हणतो, "अरे, आपण इथे आपली सुटका करून घ्यायला पाहिजे. हा बोलतोय, हा भूत बोलतोय आपल्याला, की मी तुमची एक इच्छा पुरी करेन." तो मुलगा सांगतो, "तू मला इकडनं माझ्या घरी नेऊन ठेव." असं म्हटल्यानंतर टुबुक ते भूत त्याला उचलतं आणि त्याच्या घरात नेऊन ठेवतं. ह्याचे आई-वडील बघतच बसतात. अरे, हा आत्ता नव्हता घरात आणि इकडनं आला कुठून? नुसता घाबरलेला वगैरे असतं. हा हुशार मुलगा गेला, बघितलं बरोबर दुसरा हुशार मुलगा होता ना, तो पण बोलतो, "मला पण माझ्या घरी नेऊन ठेव." मला माझ्या घरी नेऊन ठेव म्हटल्यानंतर काय होतं, ते जे भूत होतं ते त्याला पण उचलतं आणि त्याच्या घरी नेऊन ठेवतं. टुबुक तो पण त्याच्या घरात होता. त्यांना वाटतं, "हाश, आपण सुटलो." त्या भुताने सांगितलं, "तुमची इच्छा पुरी करणं आपण आलो." हा मूर्ख मुलगा तिथेच असतो. तो बघतो, "अरे, हे दोघं जण कुठे गेले? गेले कुठे?" आणि आता तिसरी इच्छा ह्यानी पण सांगायची ना, की "मला पण माझ्या घरी नेऊन ठेव." म्हणजे हा पण सुटला असता त्या भुताच्या तवडीतून. त्या भुताने कोणाला खाल्लं असतं तिथे कोणीच नसतं राहिलं तर. पण हा मूर्खच होता. हा म्हणतो, "माझे मित्र कुठे गेले? त्यांना परत आण." झालं. आता काय करतं ते भूत? परत त्यांच्या घरी जाऊन आणतं त्यांना इथे ठेवतो. त्या दोघांना चक्करच यायला लागते, की आता आपल्याला हे भूत खाणार आणि असे त्यांची वाट लागते तिकडे. म्हणून मूर्ख माणसाशी कधीही संगत करू नये. तो माणूस स्वतः तर प्रॉब्लेममध्ये पडतो तर पडतोच, पण आपल्यालाही प्रॉब्लेममध्ये पाडतो. म्हणून असंगाशी संग, प्राणाशी गाठी आपल्याकडे म्हण आहे. माणसाची मुलांना पारख करून घ्या. आपल्याला आपले नातेवाईक पारखता येत नाहीत. ते आपल्याला जो बाप्पा देतो, आई-वडील, काका-काकी, मामा-मामी ते आपल्याला जन्मतःच चिकटलेले असतात. पण मित्र आपण पारखून घेऊ शकतो. म्हणून मित्रांची पारख करा आणि मगच दोस्ती करा. बाळांनो, आजची गोष्ट आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुढच्या गोष्टीपर्यंत जय श्रीराम.